श्लोक 55. भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतर. अर्थ: मी म्हणजे परमेश्वर कोण व केवढा आहे हे विवेकाने, भक्तीच्या योगाने तत्वतः तो जाणतो आणि नंतर तो माझ्या म्हणजे परमेश्वराच्याच ठिकाणी प्रविष्ट होतो, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: या आधीच्या श्लोकात अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध, संग्रही वृत्ती हे सर्व सोडून माझे काहीच नाही असे मानणारा, कोणत्याही प्रकारचे सुख दुःख न मानता विवेकाने आत्मानात्म विचार करून क्रमाक्रमाने भक्ती योगाने ईश्वराचे सत्स्वरूप जाणू लागलेला जाणू लागतो असा विचार भगवंतांनी सांगितला आहे. अर्थातच असे भक्त किंवा योगी शेवटी परमात्म तत्वात प्रवेश करून परब्रह्म रूप होतात, हा विचार आता या श्लोकात भगवंत सांगत आहेत. फलावर आसक्ती न ठेवता सर्वत्र निर्लोभ वृत्ती धारण करून इंद्रियांचा संयम करून कर्म केल्यावर फलभोगेच्छा उरत नाही. यासाठी सर्वप्रथम योग्यायोग्याचा म्हणजे योग्य काय अयोग्य काय याचा विचार करावा लागतो. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे विवेके तुटे अनुमान, विवेके होय समाधान, विवेके आत्मनिवेदन मोक्ष लाभे. गीतेतील क्रमयोगी कसा आहे याचेच विवेचन या ओवीत समर्थांनी केलेले आहे असे वाटते. बुद्धीचे पावित्र्य, आत्मसंयमन, इंद्रिय दमन, मनाची स्वाधीनता, विषयांचा त्याग, रागद्वेषांचा त्याग, एकांत सेवन, हितकारक मित व पथ्यकारक भोजन, मनाची स्थिरता, वैराग्यवृत्ती, अहंकार, काम, क्रोध यांचा त्याग, ममत्व सोडणे, मनाची शांती, चित्ताची प्रसन्नता, समत्व वृत्ती, ईश्वराला ओळखून त्याचे ठिकाणी स्वतःला पाहणे, सर्व कर्म त्यालाच अर्पण करणे, या सर्वच गोष्टी अंतःकरणात विवेक धारण केल्याने प्राप्त होतात. यामुळे वस्तू जातातील व व्यक्तिमात्रातील समत्वाचे दर्शन होते व त्यामुळेच त्याबद्दल भक्ती वाटू लागते. भक्ती आणि आसक्ती यात हेच मोठे अंतर आहे. भक्तीमध्ये एकत्वाचा अनुभव आहे, आसक्तीमध्ये प्राप्तीची अभिलाषा आहे. भक्तीमध्ये अद्वयानंद भोगण्याची भाववृत्ती आहे. म्हणूनच जे जे भेटेभूत ते ते मानी जे भगवंत अशी चैतन्य स्वरूप व त्यामुळेच सर्वभूत हिते रतः हा भाव त्याचे मनात स्थिर होतो. यानंतर सर्वच परमात्म स्वरूप आहे याचे ज्ञान होते. सबाह्य विश्व परमात्म्यानेच धारण केलेले आहे, म्हणजे आत आणि बाहेर सर्वत्र केवळ एक परमात्माच भरून राहिलेला आहे याचा त्याला अनुभव येतो. परमात्म्याचे स्वरूप व व्यापकता यांचा अनुभव ज्याला प्राप्त होतो तो ब्रह्मज्ञानी परमेश्वराला संपूर्ण जाणणारा होऊन शेवटी त्याचेच ठिकाणी प्रवेश करतो. त्या तत्वाशी मिलन पावतो. यालाच पराभक्तीही असे म्हणतात, असे भगवंत सांगत आहेत.